रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून 2 दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत। दौऱ्यादरम्यान ऊर्जा संरक्षण आणि द्विपक्षीय व्यापार या महत्त्वाच्या विषयांवर व्यापक चर्चा केली जाणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने रशियन तेल, क्षेपणास्त्र प्रणाली आणि लढाऊ विमानांची खरेदी यांचा समावेश असेल। काँग्रेसने ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, मात्र या भेटीचा तपशील अद्याप समजू शकलेला नाहीये। ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीनंतर मुंबईत काँग्रेसने सोबाळ्याचा नारा दिला, त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा। याच पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंग यांच्या भेटीला महत्त्व आहे। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे। नाशिकच्या जनतेचाही तपोवनातील वृक्षतोडीला विरोध असून लोकांनी जनभावना समजून घ्याव्यात असं अनिल देशमुखांनी म्हटलंय। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला सर्व स्तरातून विरोध होताना दिसतोय। मतदार याद्यांमध्ये अनेक पद्धतीने घोळ करण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडून जोरात सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केला। विरोधी उमेदवारांच्या वार्डातील मतदारांची नावं इतरत्र टाकली असल्याचा दावाही रोहित पवारांनी केला। शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांवर 307 सारखे मोठे गुन्हे दाखल आहेत असं प्रत्युत्तर एकनाथ खडसेंनी दिले। काल चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगरमध्ये झालेल्या राड्यावरून खडसेंवर टीका केली होती। याला खडसेंनी सडेतोड उत्तर दिले। चंद्रकांत पाटलांवर तडीपारीची नोटीस असून तेच सराईत गुन्हेगार आहेत असं त्यांनी म्हटलंय। मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली। या विभागात 2,40,000 पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे, तर यात केवळ 51,000 महिला आहेत। विभागात सर्वाधिक 62,000 मतदार संभाजीनगर जिल्ह्यातले, तर अंतिम मतदार यादी 12 जानेवारी 2024ला प्रसिद्ध होणार आहे। अहिल्यानगरमध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्यात। या ठिकाणी पोलिसांची द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे, तसंच ईव्हीएमवर सीसीटीव्हीचीही नजर असणार आहे। नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। काँग्रेस नेत्या अवंतिका लेकुरवाळेंसह 12 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कामठी तालुक्यातील तरोडी मतदान केंद्रावर गोंधळ घातल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला। मतदान केंद्र प्रमुख देवानंद डोईंच्या तक्रारीवरून पारडी पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला। खानदेशासह महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा इथल्या यात्रेला सुरुवात झाली। महानुभाव पंथांच्या एकमुखी दत्ताची या ठिकाणी यात्रा भरत असते। दत्त मंदिरावर दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या। धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकांनंतर काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे। शिंदे शिवसेनेसोबत युती केल्याप्रकरणी धाराशिवच्या युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले। उमरगा नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शिंदे सेनेसोबत युती केली होती। युती पक्षाविरोधी भूमिका असल्याचा ठपका ठेवत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे यांच्यावर कारवाई करण्यात आली। 3 मिनिटात 30 बातम्या पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा। अस्सल खा, अस्सल रहा।